नमस्कार मंडळी, आजच्या व्हिडिओमध्ये मी झटपट आणि स्वादिष्ट भाजलेली मिरची कशी बनवायची ते दाखवले आहे। वरण भात पोळी भाजी किंवा भाकरीसोबत ही भाजलेली मिरची खूपच छान लागते आणि साध्या जेवणाची चव अनेक पटीने वाढणारी ही सोपी आणि स्वादिष्ट रेसिपी तुम्हीही नक्की ट्राय करून सांगा। तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूया। मी आज तुम्हाला बघा ह्या मिरच्या भरून करून दाखवणार आहे। भाजायच्यात आपल्याला मिरच्या ह्यामध्ये मसाला भरून, तर त्याची आपल्याला रेसिपी पाहायची आहे। प्रथम मिरच्या धुवून घ्यायच्यात बघा स्वच्छ। आता मी गॅसवर एक तवा ठेवलेला आहे। तव्यामध्ये बघा आपल्याला थोडंसं तीळ, थोडंसं फुटाण डाळ भाजून घ्यायचे मसाल्यासाठी। तुम्ही यामध्ये बेसन पीठ पण वापरू शकतायसा, शेंगदाण्याचं कूट वापरू शकतायसा। आता शेंगदाण्याचं कूट नाही, शेंगदाणे नाही आहेत, त्यामुळे मी फुटाण्याची डाळ वापरायला लागल्या। थोडंसं जिरं, तीळ, एक 2 मिनिटं आपल्याला भाजून घ्यायचं आहे बघा हे। आणि तापलेल्या तव्यावरती असंच ठेवायचं आहे, म्हणजे कडक होतात हे, मिक्सरला व्यवस्थित बारीक होते। झालं आपल्याला हे भाजलेलं आहे बघा। आता आपल्याला गॅस बंद करायचा आहे। आता आपली बघा मिरची भरून घ्यायची, त्यासाठी आपल्याला व्यवस्थित कापून घ्यायची आहे बघा। बघा अशी मिरची कापून घ्यायची, यामध्ये बिया नाही आहेत। तर बघा अशा प्रकारे आपल्याला सर्व मिरच्या व्यवस्थित कापून घ्यायच्यात आणि त्यामध्ये मसाला भरून घ्यायचा आहे बघा। आता आपल्याला मिरचीला टेस्ट येण्यासाठी आपल्याला थोडंसं मीठ लावून घ्यायचं आहे असं, कारण याची साल जरा हार्ड असते। मीठ लावल्यामुळे एकदम मऊ होते बघा, साला शिजती मिरची पटकन, टेस्ट पण लागते। आपलं व्यवस्थित भाजलेलं आहे तीळ फुटाण डाळ। आता आपल्याला याला बारीक करून घ्यायचं मिक्सरला। बघा अशा प्रकारे आपला मसाला बारीक झालेला आहे। आपल्याला यामध्ये थोडंसं हळद पूड टाकायचे आणि थोडंसं मीठ टाकून मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे, व्यवस्थित मिक्स होतंय। मीठ आपण मिरची लावले त्यामुळे थोडंसं मीठ घेतलेलं आहे बघा मी। थोडासा आपल्याला लिंबू पण पिळायचा आहे यामध्ये बघा। आपल्याला 1-2 काड्या कोथिंबीरच्या घेतलेल्या आहेत बघा मी, ऑप्शनल साठी कोथिंबीर आहे। प्रकारे आपला मसाला बारीक झालेला आहे। आता आपण मिरचीमध्ये हा भरून घेऊया मसाला व्यवस्थित। बघा अशा प्रकारे आपल्याला मिरच्या भरून घ्यायच्यात व्यवस्थित। अशा प्रकारे मिरच्या कापल्यामुळे आपला मसाला व्यवस्थित बसतो। तर तुम्ही गॅसवर कढई ठेवली आहे बघा, त्यामध्ये तेल आहे। या तेलामध्ये मी पुऱ्या तळून घेतलेल्या, त्यामुळे कढई काळी झालेली आहे। आता आपलं तेल कढलेलं आहे बघा। आता आपल्या मिरच्या टाकून घ्यायच्या। गॅस आपल्याला मंद आचेवरती ठेवायचा आहे आणि एक 2 मिनिटं गेले एवढे बघा आपल्याला खालून सगळं व्यवस्थित शिजू द्यायचं मिरच्या। छोट्या पण एक 2-3 मी मिरच्या टाकल्यात तिखटसाठी। आता आपल्या मिरच्या सगळ्या टाकून झालेल्या आहेत। आपल्याला गॅस बारीक करायचा आहे आणि व्यवस्थित झाकून ठेवायचं। 1-2 मिनिट आपल्याला झाकून ठेवायचं आहे बघा। हे तयार झालेलं आहे ते। बघा अशा प्रकारे आपली दोन्ही साईडला पण मिरची व्यवस्थित शिजलेली आहे। एक 4 मिनिटं लागलेली आहे बघा मिरची शिजण्यास वेळ। नक्की ट्राय करून सांगा मिरची कशी झालेली आहे ते। वरण भातासंगट, दूध भाकरीसंगट मिरची एकदम खूप टेस्ट लागते बघा ही मिरची खाण्यासाठी। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा। धन्यवाद।